अक्षरशः या चेंडूसाठी स्वतःला झोकून दिलाय. चांगला प्रयत्न राहिला. दत्तानी नयन टार्गेट 29 धाबेचं. एका बाजूला आपण पाहिले तर पिण्याला गोलंदाजी करत असताना तू पाहतोय आणि पिण्याला जबाबदारी ओव्हर क्रमांक 1 ची असते सातत्याने. या देखील मॅच मध्ये ओव्हर क्रमांक 1 ची जबाबदारी त्याच्या हातामध्ये दिली. 29 धावेचं टार्गेट. बेस्ट ऑफ द बेस्ट खेळाडू आहे. एकमेकांच्या समोर आपण पाहिले तर तेवढेच तगडे खेळाडू आहेत. आणि या मॅच मध्ये दत्ताला अडकवण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. त्यांना माहिती आहे 29 धावा थांबवायचे तर या फलंदाजाच्या पायामध्ये बेड्या ठोकायचे. ओ हो 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 सर बॅटनं ड्राईव्ह केलाय. फक्त ताकद लावली आहे. टॅप फटका. येतील धावा 4. येईल महत्वाचा ब्रदर्स चषकचा चौकार. व्हाईट बॉल एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये. सोडून दिला हा ही चेंडू. अगदी आणखीन एक एक्स्ट्रा धाव भेटेल कारण की पिण्या ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर चौकार आल्यानंतर आलेले 2 वाईड आणि इथेच लाईन थोडीशी सोडली गेली आहे. कारण की जे प्रेशर आलं ते चौकारानं आलं आणि चौकारानंतर आलेल्या प्रेशरमुळे थोडीशी लाईन भरकटली गेली असं म्हणायला हरकत नाहीये. सर बॅटनं अप्रतिम फटका. ब्रदर्स चषकचा आणखीन एक निघून जातोय. दत्ता जोपर्यंत मैदानामध्ये उभा आहे तोपर्यंत आपण पाहिले तर धाबांचा पाऊस हा सातत्याने पडत राहिला. बॉक्स टेनिस क्रिकेटनं दिलेला आणखीन एक हिरा. कोपरकेने बॉक्स टेनिस क्रिकेटनं दिलेला आणखीन एक हिरा म्हटलं तरी चालेल. जेव्हा जेव्हा मैदानामध्ये उभा राहिला तेव्हा तेव्हा हा चमकलाय आणि आजही चमकतोय. हाई फटका. सर बॅटनं पुन्हा एकदा निघून जाईल 4 धावेसाठी. चौकार आला मग 2 वाईड आले पुन्हा 2 चौकार आले. संघाची धावसंख्या अगदी 14 या धावसंख्येवरती. 14 ऑन स्कोर कार्ड. 14 धावा. चेंडूचा खेळ आपण पाहिलं तर अद्याप झालेला आहे. अर्थातच 5 1 टू गो. ओ हो 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 फक्त चॉप करण्याचा प्रयत्न. अगदी आपण पाहिलं तर डिक्लेअर मध्ये 1 धाव जाते. या एका धावेच्या मदतीनं आपण पाहिलं तर 22च्या स्वरूपामध्ये गेलेल्या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचती. अर्थातच 15 या आकड्यावरती. 15 धावा स्कोर कार्ड वरती. 29 धावेचं टार्गेट आहे म्हणजे अर्धा रस्ता आतापर्यंत पूर्ण केला. बॅटिंग करत असताना 1 साइड विशाल हे टीमनं. ओव्हर क्रमांक 2. सुंदरीला तू पाहतोय अगदी कमी वयामध्ये सध्या तो दाखल झाला. पहिला स्विच हिट करण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहिले तर एक सिंगल डिक्लेअर मध्ये येईल जरूर. भरपूर कमी वयामध्ये या गोलंदाजाच्या कवड्या खांद्यावरती जबाबदारी दिली आहे आणि जेव्हा जबाबदारी तुझ्या खांद्यावरती येते तेव्हा विचारत नाही तुझं वय किती आहे. खांदे मजबूत असणं गरजेचं लागतं. व्हाईट बॉल. सागर दादा याच्या माध्यमातून आपण पाहिलं तर जर विकेट आली तर तब्बल 500 रुपयाचं प्राइस. 2000 रुपयाचं प्राइस. व्हाईट बॉल. आणखीन एक एक्स्ट्रा धाव. सुंदरीला तू पाहतोय जसा वाईट टाकतोय चेहऱ्यावरती स्माइल येते. वाईट टाकतोय तरी तो हसतोय. ड्राईव्ह दिलाय. महान दिलाय. सन्मान दिलाय. माहिती आहे एका बाजूला आपण पाहिलं तर नयन आणि याला खेळाडू वृत्ती बोलतात मित्रांनो. एखाद्या नवख्या गोलंदाजाला हा मान देणं असतं. हा सन्मान देणं असतं. बॉक्स टेनिस क्रिकेटमध्ये त्याचं पदार्पण झालं. पदार्पण झाल्यानंतर त्याच्या विचारांवरती आणि त्याच्या आत्मविश्वासावरती जास्त दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात नाहीये आणि नयनकडून हा प्रयत्न केला जात नाहीये. पुन्हा डिक्लेअर मध्ये 1 धाव येते. 20 धाव संख्या 20.
तर 9 धावेची गरज आहे विजयासाठी. बरेच खेळाडू तू पाहिले असतील, जेव्हा जेव्हा आपण पाहिलं तर एखादा नौका खेळाडू, युवा टॅलेंट, यंग टॅलेंट जेव्हा डोळ्यासमोर येतात, तर बरेच फलंदाज आपण पाहिलं तर त्याचा आत्मविश्वासावरती हातोडा मारण्याचा प्रयत्न करत नाहीत. त्याचा आत्मविश्वास तसाच राहावा, येणाऱ्या काळामध्ये त्याचं क्रिकेट जिवंत राहावं यासाठी अगदी त्याला दिलेला सन्मान असतो सिंगल डबलचा. पुन्हा तोच प्रयत्न राहिला यावेळी क्रिकेटमध्ये. थोडंसं फुटबॉल मात्र येईल डिक्लेअर मध्ये 1 धाव. टीमची टोटल आपण पाहिली तर चेंडूचा खेळ अद्याप झाला 6 म्हणजे 2 ओव्हरचा खेळ इथे संपला आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 22. ओव्हर क्रमांक 3. ओ माय गॉड, क्रिशला आपण पाहिले तर विकेट जर घेतली तर अर्थातच विकेट साठी 3000 रुपये अर्थातच सागर दादा याच्या माध्यमातून 3000 रुपये. ओ माय गॉड, तो बोलतो 3000. व्हाईट +1. 2 धावा इथे भेटतील. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 25 वरती जाऊन पोहोचेल. 4 धावेची गरज आहे विजयासाठी. तो बोलेल 3000 रुपये मी तुम्हाला देतो. आणखीन एक वाईट. आता 1 धाव हवी आहे. मी जर क्रिसच्या जागी असतो तर बॅट्समनच्या जवळ गेलो असतो, सांगितलं असतं 2 तू घे 2 मला दे. मान दिला, ठीक आहे. अखेरीस मॅच फिनिश झाली आणि ही मॅच संपवली आहे. अक्षरशः आपण पाहिलं तर अगदी थोडीशी वन साइड मॅच झाली. टॉस साठी या कॅप्टन अर्थातचा शुभम स्फूर्ती टीम आणि दुसऱ्या बाजूला वन साइड विशाले. दोन्ही कॅप्टन या टॉस साठी. महत्वाचा टॉस केला जाईल. ब्रदर्स ग्रुप कोपरखेने आयोजित एक दमदार आणि मानाची सन्मानाची स्पर्धा तुम्ही पाहताय. मॅन ऑफ द मॅच अर्थातच दत्ता या मॅच चे राहत आहेत मॅन ऑफ द मॅच. वेलकम दत्ता. आणि मॅन ऑफ द मॅच चा किताब आपण घ्यायचा. टॉस केला जाईल. एका बाजूला आपण पाहिलं तर शुभम स्फूर्ती टीम, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर वन साइड विशाल 8. या दोघांमध्ये केला जाईल हा टॉस. टॉस यावेळी मात्र केला जातोय. अर्थातच मी विनंती करेल सुहास दादा आपल्या शुभ हस्ते या मॅचचा मी टॉस घेतोय. आदरणीय सुहास दादा शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं टॉस तर झाला. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर टॉस वन साइड विशाल 8 टीमच्या खात्यामध्ये राहिला. दे वॉन द टॉस, इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. टॉस जसा जिंकलाय तशी गोलंदाजी घेतली आणि यानंतर एक मॅच असेल. अभी अभी
चला टीम स्पीडअप घ्या, अजूनही 2 मॅचेस बाकी आहेत. सध्या स्क्रीनमध्ये ट्रॉफी दाखवली जाते. 3 ओव्हरची मॅच आणि या ट्रॉफी सध्या स्क्रीनमध्ये दाखवली जाते. ब्रदर्स ग्रुप आयोजित ब्रदर्स चषकची ट्रॉफी सध्या स्क्रीनमध्ये तुम्ही पाहताय. सगळी जी मेहनत चालली आहे, जी धडपड चालली आहे ती एका गोष्टीसाठी, या ट्रॉफीसाठी. आणि असं म्हटलं जातं ब्रदर्स चषकची ट्रॉफी मिळवणं म्हणजे कुठेतरी आपल्या संघाच्या नावाला आणखीन ऊर्जा भेटणं. या ट्रॉफीला पटकवण्याचा मान त्यालाच भेटतो जो या मैदानामध्ये 100पेक्षा वेगळा खेळ करतो. आणि ब्रदर्स ग्रुपची ट्रॉफी सध्या दाखवली जाते. अप्रतिम ट्रॉफी या स्पर्धेची आपण पहिले बनवली गेली आहे. मेहनत आणि मेहनत करूनच ही ट्रॉफी भेटेल. उपवास धरला तरी ट्रॉफी तुम्हाला भेटणार नाहीये. नवस करून तरी बघा, ट्रॉफी अजिबात भेटणार नाहीये. लढावं लागेल या ट्रॉफीसाठी, पडावं लागेल मैदानामध्ये या ट्रॉफीसाठी. इतिहास लढणाऱ्यांचा राहिलाय, कधीच रडणाऱ्यांचा राहिला नाही. हा वेगळा इतिहास आहे. आणि या ट्रॉफीसाठी सध्या आपण पाहिले तर प्रत्येक संघ मैदानामध्ये लढत देतोय. ब्रदर्स ग्रुपची ट्रॉफी. चला टीम मैदानामध्ये लगेच दाखल व्हा. चला एका बाजूला प्रेम आहे, दुसऱ्या बाजूला यश. आणि प्रेम मैदानामध्ये स्ट्रायकिंगला जेव्हा येईल तर प्रेमसाठी प्राइज ऑन असेल. आता त्याचा आकाश गुरुडे याच्या माध्यमातून आपण पाहिलं तर हॅट्रिक चौकाराला तब्बल 1000 रुपयाचं प्राइज. जर मॅच 3 ओव्हरची मॅच आहे, लक्षात घ्या. तीन ओव्हरची मॅच. मॅचला सुरुवात होते. संदीप सर एका बाजूला गोलंदाजीसाठी. मागील मॅच मध्ये चांगली ओव्हर, चांगली स्पेल राहिली त्यांची, मात्र यावेळी यश आहे त्यांच्या समोर. पहिला चेंडू बॅटवरती सरळ आला नाही. यष्टीकरांचा फटका होता. डिक्ले मध्ये जाईल एक धाव. यशला तुम्ही स्ट्रायकिंगला पाहताय. नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रेम. एका बाजूला टॉस जिंकला वन साइड विशाल टीम न. दे वॉन्ट द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांचा राहिला. बॅटिंगसाठी आमंत्रण दिले संघ शुभम स्फूर्ती टीमला. हाही चेंडू आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. टायमिंग यावेळी जुळलं नाहीये. पहिल्या दोन्ही चेंडूवरती आपण पाहिले तर थोडासा नाराज आहे, कारण की पहिला चेंडू ज्या पद्धतीने स्टिकर यांच्या फटक्यावरती एकच धाव भेटली आहे, मात्र दुसरा चेंडू अचूक टप्प्यावरती. एका बाजूला गोलंदाजी करत असताना संदीप सर यांच्याकडे असलेला अनुभव, त्यांच्याकडे असलेले आतापर्यंतचे शैली हीच बाहेर काढली आहे. चांगला प्रयत्न, चांगली फिल्डिंग, मात्र ओ माय गॉड, प्रेमला यावी मात्र माघारी जावं लागतंय. प्रेम आला. प्रेम नाव स्ट्राइक क्लास उभा होता. स्ट्राइक वरती येण्याचा प्रयत्न. प्रेम आया, खाया पिया कुछ नाही. ग्लास तोडा, विकेट सोडली, गेला माघारी. विकेटचं पतन. नाराज झाला प्रेम. शॉक झाला मी म्हणेल की ये कब हुआ, हे कधी झालं. आणि अखेरीस तो माघारी गेला. आणि तिथे त्याला बऱ्याच प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात. का नाही धावला. आयुष्यात धावावं लागतं. मुंबईकर, नवी मुंबईकर आपण आहोत. ट्रेनच्या मागे 1 मिनिटासाठी धावावं लागतं. एका धावेसाठी धावावं लागतं. ओ हो 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 हो, यावेळी सोडून देण्याचा प्रयत्न फसला गेला. बॅटवरती ज्या पद्धतीने टर्न झाल्यानंतर चेंडू आपण पाहिलं तर आढळला.
टू गो. हलक्या हातानं कॅच ड्रॉप होतीये. काजाचा ठोका चुकला होता. चेंडू हवेमध्ये सारे गम करत असताना धरतीला दान झाला. अक्षरशः जीव भांड्यामध्ये पडला. यालाच तर बोलतात वा. पडल्यानंतर काटा बदललाय. संदीप सर यांच्याकडे असलेला अनुभव पुन्हा एकदा बघायला भेटला. ओव्हर क्रमांक 1 मध्ये धावा आल्या नाहीये जास्त. धावा पण पहिली तर एक नाही तर फक्त एकच आली आहे. कारण की या मॅच मध्ये ओव्हर क्रमांक 1 मध्ये गोलंदाजानं फलंदाजाच्या मनामध्ये नक्की चाललंय काय जाणून घेणारं यंत्र तंत्र विकसित केलं. चेंडूचा टप्पा बदलला. काटे बदलणारे चेंडू रंगही बदलले. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून अचानक जाणाऱ्या 2च्या गाडीनं या मॅच मध्ये थोडासा कमबॅक करून फक्त एकच धाव दिली आहे. एक डोकेदुखी माघारी गेली. दुसरी डोकेदुखी समोर उभी राहिली. नाव त्याचं चिकू. ओव्हर क्रमांक 2 मध्ये सोडून दिला पहिला चेंडू व्हाईट बॉल साठी. आही यॉर्कर खोदून काढलाय. सरळ हातामध्ये गेला. येसला पाहताय. चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळला जातोय. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर मिस फिल्डिंग ही झाली. अगदी डिक्लेअर मध्ये एक धाव येते. प्रेमला सध्या आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने 7 अरविंद आणि अरविंदनं मागील मॅच दमदार काढली होती. सलग लगावले त्याने 5 चौकार तिथे मॅच बनली होती. या मॅच मध्ये तो नॉन स्ट्रायकिंगला आहे. पुढे घेण्याचा प्रयत्न फसला गेलाय. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला. मागे उभा यष्टीरक्षक तुझा डाव संपवायला. आणि हेच म्हणलं जातं. जसा पुढे आला चेंडू रखरखत्या आगीच्या निखाऱ्यासारखा टाकला. चॉप करण्याचा प्रयत्न. डोळ्याची पापणी लवले की लवले तोपर्यंत चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. बागे वळून पाहिलं तोपर्यंत खेळ खल्लास. बॅटर आउट. यश माघारी. प्रवीण साठी अगदी आपण पाहिलं तर पडल्यानंतर थोडासा आपण पाहिलं तर हाईट घेतली. टोस झाला. डिक्लेअर मध्ये एक धाव. चेंडूचा खेळ अद्याप पाहिलं तर टू गो. व्हाईट बॉल साठी एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये. पुढे खेळण्याचा प्रयत्न. टॅप फटका चांगला खेळून काढला. सर हातामध्ये फेकी करण्याचा प्रयत्न. एक चिकी धाव इथे कंप्लीट केली जाते. तर संपूर्ण आशेचा किरण जर पाहिला तर या टीम मध्ये अरविंदला तू पाहू शकतो. कारण की या मॅच मध्ये ओहो हो 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 चेंडू शोधण्याचा प्रयत्न. नाराज असेल दत्ता स्वतःवरतीच. कारण की हा चेंडू हातामध्ये असता तर अरविंदला सांगितलं असतं जाऊ शकतो अगदी पॅव्हलियन मध्ये. पण नाही, तो मैदानामध्ये उभा आहे. बिकॉज ऑफ चेंडू हातातून निसटला. एक संधी निसटली. 2 ओव्हरची हमरी तुमरी तेच झाली आहे. 2 ओव्हरची सांगता झाली. 2 ओव्हरचा ड्रामा. टीमची टोटल आपण पहिली तर फक्त 6. ओव्हर क्रमांक 3 शेवटचे षटक. निखिल गोलंदाजीसाठी ओव्हर क्रमांक आपण पाहिजे 3 मध्ये दाखल झाला. बॅट अँड पॅडच्या मधून चेंडू बाहेर काढण्याचा प्रयत्न त्याचा यशस्वी झालाय. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती चांगल्या लाईन वरती ठेवलाय त्यानं. आई चेंडू बॅकफुटला जाऊन पंच केलाय. फटका चांगला आहे पण अंपायर सांगतील डिक्लेअर मध्ये एकच धाव भेटेल. हो हो वॉट अ बॉल. अप्रतिम चेंडू. लाइटिंग पूर्णपणे ब्लिंक झाली. बॅट स्विंग झाली. तोपर्यंत चेंडू आपण पाहिलं तर यष्ट्यांना टपुली मारून निघून गेला. विकेटचं पतन. बॅटर आउट. आणखीन एक फलंदाज. त्रिफळा फर्निचर डिस्ट्रॉय झालं. दंडी 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 गुल झाली. विकेटचं पतन.
शेवटचे 3 चेंडू. दुष्काळ पडलाय चौकाराचा. आयुष्यामध्ये असंच आहे, या मॅच मध्ये तसंच झालंय. एखादी सरकारी नोकरी शोधणं जेवढं अवघड झालंय तेवढंच या मॅच मध्ये चौकार शोधणंही अवघड झालंय. लॉफ करण्याचा प्रयत्न, पुन्हा डॉट बॉल येतोय. आणखीन एक निर्धाव चेंडू. 4 चेंडूचा खेळ झाला. ही फटका चांगला खेळला आणि आत्ताही चौकार नाही आलाय. रनआउटच्या माध्यमातून फलंदाज आपण पाहिलं तर माघारी जाईल. मात्र या इनिंग मध्ये एक तरी चौकार येईल का, की बिना चौकाराची दुष्काळाची इनिंग या इनिंगला म्हटलं जाईल. कारण की सिंगल डबलचा प्रयत्न राहिलाय. वाईटच्या माध्यमातून धावा आल्यात पण एकही चौकार या मॅच मध्ये पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या टीम कडून आली नाहीये. शुभम स्फूर्ती 8. बॅट फिरवली आहे. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये आता ऍड होईल. त्या फटका तर खेळून काढलाय. धावा शेवटच्या चेंडूवरती येईल चौकार आणि अखेरीस आपण पाहिलं तर तो महत्वाचा चौकार आला शेवटच्या चेंडूवरती. कारण की पहिल्या 17 चेंडूवरती एकही चौकार आला नाही. या इनिंगची सुरुवात चांगली झाली, शेवट चांगली झाली असं म्हणायला हरकत नाही. मात्र धावसंख्या आपण पाहिली तर फक्त 13 धावेचं आहे टार्गेट. 13 धावेचं टार्गेट. 13 रन. धीरज दादा विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आम्ही महत्वाचा सन्मान घेतोय. या स्पर्धेसाठी आपण पाहिले तर वेळेतला वेळ काढून या सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेले आमचे सन्माननीय आदरणीय सुहास दादा, त्यांचा सन्मान या अतिथी कक्षामध्ये केला जाईल. वेलकम सुहास दादा. विनंती करेल आपला सन्मान आम्ही या अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. या सोहळ्यासाठी आपण उपस्थित राहिलात, या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात, वेळेतला वेळ आपण काढून या सोहळ्यासाठी उपस्थित राहिल्यानं आपला सन्मान आम्ही घेत आहोत. तुमचं प्रेम आणि तुमची नेहमी असलेला पाठिंबा या स्पर्धेसोबत कायम राहू देत. ओ माय गॉड. चिकू चिकू नॉन स्ट्राईकला. चिकू साठी प्राइज आहे श्री गणेश कडून. हॅट्रिक चौकाराला तब्बल किती आहे? 2000 5,000 रुपयाचं प्राइज. पण स्ट्राईक भेटेल का? 13 धावेचं आव्हान आहे. 13. हॅलो 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 आवाज हॅलो
हॅलो चेक कमी कर. हाही सोडून दिला जातो. व्हाईट बॉलचा इशारा. टीमची टोटल आपण पाहिली तर सध्या तुमच्या माहितीसाठी जाऊन पोहोचले 3 या आकड्यावरती. 13 धावेचं आव्हान या मॅच मध्ये. 10 धावा अजूनही हवेत गोलंदाजीसाठी. एका बाजूला सिद्धेश. दत्तासाठी हा चेंडू होता सरळ यशच्या हातामध्ये जाईल. डॉट बॉल येईल. निर्धाव चेंडू. चिकू दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्रायकिंग एंडला. हाही चेंडू सोडून दिला जातो फाईट साठी. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 1 पाऊल पुढे 4 या धावसंख्येवरती. फटका चांगला खेळून काढला सर. बॅटनं शफल झाला होता थोडा. चेंडूचा टप्पा ओळखला. डॉट बॉल येतोय. दत्ताला या मॅच मध्ये आपण पाहिले तर थोडस शांत ठेवलंय. चिकू नॉन स्ट्रायकिंग एंडला वाट पाहत आहेत. ते बोलतील जाऊ का पॅव्हेलियन मध्ये. नाही. टिटुको पुढे येऊन घेण्याचा प्रयत्न. पुन्हा यॉर्कर. पुन्हा यॉर्कर. एका बाजूला अनुभव आहे दत्ताकडे मात्र आज सिद्धेशची गोलंदाजी दमदार राहिली. 5 चेंडूचा गो. दत्तानं विचारले किती झाले. अंपानं सांगितलं 1 to go. शेवटचा चेंडू. हो 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 हो. यावेळी मात्र अगदी वाईट बॉल. वाईट एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये. चिकू दत्ताला बोलवत आहेत. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न राहिला होता यावेळी. अगदी पुढे जाऊन करण्याचा प्रयत्न मात्र सिद्धेशचं कौतुकीच करावं लागेल. सिद्धेशनं हा चेंडू ज्या पद्धतीने हाताळला. अप्रतिम गॅप शोधलाय. वाट शोधले. अखेरीस आपण पाहिलं तर आपल्या वाटा आपल्यालाच शोधाव्या लागतात. याच दत्तानं शोधली ही वाट चौकारानं. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी जाऊन पोहोचते अर्थातच 9 या धावसंख्येवरती. 4 धावा हव्यात विजयासाठी. श्री गणेश टीम आपण पाहिले तर भरपूर विश्वास चिकूवरती ठेवला. कारण की त्याच्यासाठी आपण पाहिलं तर प्राइजही त्यांच्या माध्यमातून लगावलं होतं. पण अखेरीस ते ओव्हर क्रमांक 2 मध्ये 4 धावा विजयासाठी असतानाच आलेत मैदानामध्ये स्ट्रायकिंगला. मान देण्याचा प्रयत्न राहिला होता. हलक्या हाताने फक्त पुश करण्याचा प्रयत्न राहिला होता. पुढून करण्याचा प्रयत्न यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये व्हाईट बॉल साठी येईल. 3 धावा अजूनही विजयासाठी. चिकू एका बाजूला मॅचचा आनंद घेत आहेत. बॅटिंगचा आनंद घेत आहेत. हो 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 हो. विकेटचं पतन. चेंडू होता एकीकडे. दुसऱ्या बाजूला अगदी लेट कट करण्याचा प्रयत्न मात्र अखेरीस आपण पाहिलं तर चिकू येतात माघारी. संदीप सर दुसऱ्या बाजूला. ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर 2 सध्या चालू आहे. मॅच आपण पाहिली थोडीशी लांबवली जाते. थोडासा वेळ या मॅच मध्ये घेतला जातोय. कारण की 3 धावा अजूनही विजयासाठी हव्यात या मॅच मध्ये. यानंतर लगेच महत्वाची मॅच म्हणजे आजच्या दिवसामधील आजच्या रात्रीमधील सर्वात शेवटची मॅच यानंतर खेळली जाईल. विहान 8 विपक्ष विजेता संघ. क्रिकेट आहे दादा. धीरज दादा विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आम्ही एक महत्वाचा सन्मान घेतोय. सन्माननीय आदित्य दादा गोडसे यांचा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. ब्रदर्स ग्रुप कोपरखैरण्याच्या वतीनं ब्रदर्स चषकच्या वतीनं हा सन्मान घेतला जाईल. आदित्य दादा विनंती करेल हा सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. दोन धावा अजूनही विजयासाठी हव्यात. हा सन्मान घेतला जातोय. अतिथी देव भव असं म्हटलं जातं. या स्पर्धेसाठी येणारा प्रत्येक मित्रपरिवार महत्वाचा आहे. मैत्री जपली आणि मैत्री जपली म्हणूनच ब्रदर्स चषक सध्या मात्र तुम्ही समोर पाहताय. आयुष्यात मित्र जपणं भरपूर गरजेचं आहे आणि या स्पर्धेसाठी आलेल्या सगळ्या मित्र परिवारांचा यावेळी मात्र सन्मान होतोय. त्याचबरोबर मी विनंती करेल व्यासपीठावरती बंटी दादा सावळे आपल्या शुभ हस्ते आम्ही सन्मान घेतोय. आज रवी दादा देखील या सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेत. रवी दादांचाही सन्मान या अतिथी कक्षामध्ये घेतला जाईल. संघाची धावसंख्या
11, 2 धावेची गरज आहे. पवन मैदानामध्ये दाखल झाला. जसा दाखल झाला तसा आपण पाहिलं तर पहिला चेंडूवरती मॅच संपवली आहे आणि या मॅच मध्ये विजेता राहिला संघ आपण पाहिलं तर वन साइड विशाल 8 विजेता राहतो या मॅच मध्ये. विजय संघाला खूप साऱ्या शुभेच्छा देऊन यानंतरच्या मॅचचा टॉस करूयात. विहान 8 विपक्ष वन साइड विशाल 8 यानंतरची मॅच. वेलकम संदीप सर, ज्यांनी पहिली ओव्हर आपण पाहिली तर प्रतिम हाताळली आहे आणि पहिल्याच ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर महत्वाची मॅच